या सेशनमध्ये आपण मॉडेलिंग ऑफ मिडियम ट्रान्समिशन लाईनच्या केसमध्ये आपल्याला अनालिसिस कशा पद्धतीने करता येईल याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. In the medium transmission line, we consider the effect of R, L and C only. We ignore the effect of the conductance in analysis of the medium transmission line. The medium transmission can be modeled as by using a three method. They are namely as nominal T, nominal phi, N condenser network. म्हणजे मॉडेलिंग ऑफ मिडियम ट्रान्समिशन केसमध्ये आपण काय करतो बघा, जो काही कॅपॅसिटन्स आहे तो कॅपॅसिटन्सला कन्सिडर करतो, पण जो काही शंट कंडक्टन्स आहे दॅट इज इफेक्ट ऑफ कंडक्टन्स आपण काय करतो जनरली इग्नोर करण्याचा प्रयत्न करतो. असं पण इन केस ऑफ द ओव्हर ट्रान्समिशन लाईन जो काही कंडक्टन्स आहे शंट कंडक्टन्स त्याला आपण असं म्हणूया, याला आपण काय करतो जनरली तर इग्नोर करण्याचा प्रयत्न करतो, कारण हा फक्त प्रेझेंट असतो कुठं ऍट द टावर लोकेशन. इन बिटवीन टावर हा असतो का तर नसतो. म्हणजे हा काम काय करतो ऍक्च्युली तर जो काही लिकेज करंट आहे त्या लिकेज करंटला इन्सुलेटर पासून ग्राउंडला नेण्याचा प्रयत्न करतो कंडक्टन्स, याला आपण काय करतो निग्लेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मिडियम ट्रान्समिशन जनरली आपण RLC या मॉडेलचा काय करतो या पॅरामीटरचा काय करतो विचार करतो. जनरली याच्यामध्ये तीन नेटवर्क आपल्याकडे दिले आहेत, नॉमिनल टी, नॉमिनल पाय आणि एंड कंडक्शन मेथड. आणि याच्यामध्ये सेंडिंग एंड कॅपॅसिटर सेंडिंग एंड कॅपॅसिटर मॉडेल हा एक काय असतं आपल्याकडे नेटवर्क असतं. म्हणजे फर्स्ट नंबरला आपण याचा डिस्कस करूया, सेकंड नंबरला आपल्याकडे हा असेल, थर्ड नंबरला आपल्याकडे हा असेल आणि फोर्थ नंबरला आपल्याकडे हा असेल. अशा पद्धतीने आपण काय करूया डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. फर्स्ट आहे आपल्याकडे सेंडिंग एंड कॅपॅसिटर मॉडेल. आता सेंडिंग एंड कॅपॅसिटर मॉडेलचा अर्थ काय तर याच्या स्टार्टिंगलाच काय केलं आहे कॅपॅसिटन्स कनेक्ट केलेला आहे. म्हणजे ऍक्च्युली जो काही चार्जिंग करंट असेल तो चार्जिंग करंट कुठपर्यंत असेल तर इथपर्यंत असेल. या ट्रान्समिशन मध्ये कोणता चार्जिंग करंट असेल का तर नसेल. म्हणजे या केसमध्ये जो काही या ठिकाणचा झेड असतो ना तो झेड काय असतो तर R प्लस जे ओमेगा एल असतो. म्हणजे सिरीज पार्ट आहे हा झेड काय तर सिरीज इम्पिडन्स आहे, याच्यामध्ये रेजिस्टन्स असेल आणि या ठिकाणी काय असेल तर इंडक्टन्स असेल. हा वाय काय तर ठिकाणचा ऍडमिटन्स असतो, काय असतो वाय इज इक्वल आणि ऍडमिटन्स असेल विच इज इक्वल टू जी मायनस काय असतो तर जे बी असतो. हा कंडक्टन्स झाला आणि हा काय ससेप्टन्स झाला, काय झाला ससेप्टन्स या ठिकाणी झाला. जर हा कंडक्टन्स आहे तो आपण काय करतो निग्लेक्ट करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे वाय इज इक्वल काय झालं मायनस ऑफ जे बी झाला. आता ऍक्च्युली हा जो काय वाय आहे तो वाय कुणामुळे येतोय तर इथल्या कॅपॅसिटन्स मुळे येतोय. जो काही कॅपॅसिटन्स आहे तो कॅपॅसिटन्सला आपण काय करतो अशा पद्धतीनं शंट मध्ये कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. फॉर एक्झाम्पल इथं असेल रेजिस्टन्स, इथं असेल काय तर इंडक्टन्स, हे असेल अशा पद्धतीचा सेंडिंग एंडचं कॅपॅसिटर मॉडेल असेल. काय असेल सेंडिंग एंडचं कॅपॅसिटर मॉडेल असेल. म्हणजे कॅपॅसिटर काय केलं आपण सेंडिंग एंडला सगळ्यांनी कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला. आता यालाच या ठिकाणी ब्लॉकच्या माध्यमातून दाखवलेला आहे. या ठिकाणी हा झाला सिरीजचा इम्पिडन्स जो की या ठिकाणी हा झाला सिरीज इम्पिडन्स आणि या ठिकाणचा हा काय तर शंट मधला आहे ऍडमिटन्स, त्याला आपण सिंपली असं काय म्हणतो तो वाय असं म्हणतो. आणि ते आपल्याकडे दाखवलेलं आहे व्हीएस आय एस सेंडिंगचे, व्हीआर आय आर काय झाले तर रिसिव्हिंग झाले. मग या केसमध्ये व्हीएस आय एस हे सेंडिंग एंडचे मॉडेल आहे विच इज इक्वल टू एबीसीडीच्या केसमध्ये 10Y1 आणि 1Z01 इंटू व्हीआर आणि आय ठिकाणी काय असेल तर आय आर असेल. म्हणजे हा काय तर अशा पद्धतीचा मॅट्रिक्स आपल्याला ठिकाणी भेटला. आता या केसचा जर आपण विचार केला तर इथं कुठे आपल्याला इम्पिडन्स दिसतोय का नाही, म्हणजे इम्पिडन्स 0 आहे. पण इथं जर आपण विचार केला तर या पोझिशनला एवढ्या पार्ट मध्ये काय करतो आपण तर या ठिकाणी फक्त झेड आहे, ऍडमिटन्स ठिकाणी 0 आहे. देअरफॉर आपण काय दोघांचं मल्टिप्लिकेशन करतोय आणि ऍट द लास्ट आपण याच्यावर कन्क्लुजन लिहितोय. काय लिहितोय तर जे काही याचे एबीसीडी पॅरामीटर असतील, एबीसीडी पॅरामीटर ऑफ द मिडियम ट्रान्समिशन लाईनच्या केस मधला जो काही सेंडिंग एंडचा कॅपॅसिटर मॉडेल आहे त्याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू असेल 1, बी च्या असेल या ठिकाणी झेड, सी च्या असेल या ठिकाणी वाय आणि डी च्या असेल काय तर 1 प्लस या दोघांचा काय करा प्रोडक्ट घ्या झेड वाय घ्या. काय करा या दोघांचा प्रोडक्ट घ्या. म्हणजे जर आपण सेंडिंग एंडच्या कॅपॅसिटर मॉडेलचा विचार केला तर त्याच्यामध्ये काहीसे पॅरामीटर हे अशा पद्धतीने असतात. ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू झेड, सी इज इक्वल टू वाय आणि डी इज इक्वल टू 1 प्लस झेड वाय. आपण शॉर्टच्या केसमध्ये पाहिले काय पाहिले बघा एबीसीडी पॅरामीटर पाहिले कसे होते तर 1Z01 होते इन केस ऑफ द शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. त्याच्यामध्ये कोणता कॅपॅसिटन्स होता का तर नव्हता, म्हणजे सी काय झाला होता 0 झाला होता. पण याच्यामध्ये कॅपॅसिटन्स आल्याच्या कारणामुळे इथं काय झाला तर या ठिकाणी ऍडमिटन्स आला वाय. आता इथं वाय आला
1ZY. आता 1 प्लस या दोघांचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. 1 प्लस ZY झालं. काय करायचं आपल्याला, अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. आता A इज इक्वल टू डी आहे का, तर A इज इक्वल टू डी याच्यामध्ये आहे का, तर नाही. देअरफॉर दिस मिडियम ट्रान्समिशन लाईनचं सेंडिंग एंडचं मॉडेल हे या ठिकाणी सिमेट्रिकल आहे का, तर नाही आहे. म्हणजे हे कसं आहे, तर अनसिमेट्रिकल आहे. कसं आहे, तर अनसिमेट्रिकल आहे. आता AD मायनस BC इज इक्वल टू 1 येतंय का, तर या ठिकाणी 1 येतंय. म्हणजे हा कसा नेटवर्क, रेसिप्रोकल नेटवर्क आहे. ही गोष्ट आपल्या याच्यामध्ये लक्षात ठेवायची आहे सेंडिंग एंडच्या बाबतीमध्ये. पुढे आहे एंड कंडेन्सर और रिसिव्हिंग एंड कॅपॅसिटर मॉडेल. आपण काय म्हणतो, रिसिव्हिंग एंड. आपण पहिल्या केसमध्ये सेंडिंग एंडला कॅपॅसिटर कनेक्ट केला होता. या केसमध्ये काय केलं बघा, रिसिव्हिंग एंडला कॅपॅसिटर कनेक्ट केला आहे. म्हणजे सिम्पली हे मॉडेल कसं असेल बघा, या ठिकाणचा असेल हा सिरीज इम्पिडन्स, या ठिकाणी असेल हा शंट मधला काय असेल बघा, तर ऍडमिटन्स असेल. आणि हा काहीसा मॉडेल आपला अशा पद्धतीने दिसेल. या ठिकाणी असेल हा करंट रिसिव्हिंग एंडचा IR, या ठिकाणी असेल हा रिसिव्हिंग एंडचा व्होल्टेज, हा सेंडिंग एंडचा करंट या ठिकाणी IS असेल, आणि हा काय असेल तर सेंडिंग एंडचा व्होल्टेज असेल. आता आपण त्या केसमध्ये पॅरामीटर पाहिले होते काय, तर इन केस ऑफ द सेंडिंग एंड मी काय म्हणतो, हे आहे आपले मॉडेल आहे आपल्याकडे कोणतं, रिसिव्हिंग एंडचं मॉडेल आहे. देअरफॉर फिगरला आपण नाव देऊया पहिल्यांदा रिसिव्हिंग एंड सी मॉडेल. आपण त्या केसमध्ये पॅरामीटर पाहिले होते फॉर सेंडिंग एंड सी मॉडेल. ABCD पॅरामीटर काय होते बघा, या ठिकाणी लिहितो A, या ठिकाणी लिहितो B, या ठिकाणी लिहितो C, आणि या ठिकाणी लिहितो D. हा 1 हा Z. इथं कॅपॅसिटन्स प्रेझेंट आहे म्हणून या ठिकाणी काय आला, तर Y आला. आणि इथं काय करा, हा 1 प्लस करा, या दोघांचा काय करा, गुणाकार करा, म्हणजे 1 प्लस ZY. आता जर आपण रिसिव्हिंग एंडचा या ठिकाणी विचार केला, तर रिसिव्हिंग एंड मध्ये काय करायचं, सिम्पली पॅरामीटर हेच लिहायचे. फक्त A ची व्हॅल्यू काय करायची, D रिप्लेस करायची. म्हणजे A ला आणि D ला काय करायचं, एकमेकांसोबत रिप्लेस करायचं. म्हणजे D ची व्हॅल्यू असेल 1 आणि A ची व्हॅल्यू असेल काहीतरी 1 प्लस ZY असेल. म्हणजे A आणि D ला काय करा, सिम्पली रिप्लेस करा. आपल्याकडे भेटतील काय तर रिसिव्हिंग एंड मॉडेलचे ABCD पॅरामीटर भेटतील. दॅट इज फॉर रिसिव्हिंग एंड मॉडेल, दॅट इज फॉर रिसिव्हिंग एंड कॅपॅसिटर मॉडेल. ABCD पॅरामीटर कसे असतील बघा, A B C आणि D. मी काय म्हटलं, A ला आणि D ला काय करा, रिप्लेस करा. पहिल्या केसमध्ये A इज इक्वल टू 1 होता, ह्याला काय करा, D ने रिप्लेस करा. 1 प्लस ZY, हा ऍज इट इज Z राहिला, हा ऍज इट इज C राहिला. आणि A ची व्हॅल्यू 1 कुठे ठेवा, तर इथं ठेवा. आपल्याकडे झाले हे रिसिव्हिंग एंड साठी काय झाले बघा, ABCD पॅरामीटर झाले. आपल्याला जनरली एक्झाम वरती क्वेश्चन हा ABCD पॅरामीटर वरती ठिकाणी विचारला जाऊ शकतो. आता इथं A इज इक्वल टू D आहे का, तर A इज इक्वल टू D नाही आहे. म्हणजे लाईन कशा आहे, तर अनसिमेट्रिकल लाईन आहे. कशा आहे, तर अनसिमेट्रिकल लाईन आहे. त्यानंतर AD मायनस BC इज इक्वल टू 1 होते का, आपण चेक करूया. A आणि D च्या व्हॅल्यूचं मल्टिप्लिकेशन करा, म्हणजे 1 प्लस ZY इंटू काय करा, 1 करा. मायनस या ठिकाणी साइन द्या. मायनस B ची व्हॅल्यू किती आहे, तर Z आहे. इंटू C ची व्हॅल्यू किती आहे, तर सिम्पली या ठिकाणी C आहे. C ची व्हॅल्यू किती आहे, तर या ठिकाणी C कसा असेल, या ठिकाणी Y असेल ना. C ची व्हॅल्यू या ठिकाणी किती असेल, Y असेल. Y असेल. देअरफॉर Z इंटू काय करा, Y करा. Z इंटू काय करा, Y करा. विच इज इक्वल टू किती यायला पाहिजे, 1 यायला पाहिजे. आता विच इज इक्वल टू 1 येते का, आपण चेक करूया. 1 प्लस ZY मायनस ZY, या मायनस ZY ला हा प्लस ZY गेला, राहिलं काय, तर इथं 1 राहिलं. विच इज इक्वल टू काय आलं, 1 आला. म्हणजे हा नेटवर्क रेसिप्रोकल आहे का, तर हो, या ठिकाणी हा नेटवर्क कसा आहे बघा, रेसिप्रोकल नेटवर्क आहे किंवा रेसिप्रोकल लाईन आहे. ही गोष्ट आपल्यामध्ये लक्षात ठेवायची आहे. म्हणजे जो काही ठिकाणी रिसिव्हिंग एंडचा कॅपॅसिटर मॉडेल आहे तो कसा आहे, तर सिमेट्रिकल नाही पण कसा, तर रेसिप्रोकल आहे. इथंच सेंडिंग एंडच्या बाबतीत काय असेल, सेंडिंग एंडचा कसा असेल, तर ठिकाणी सिम्पली 1 Z त्यानंतर Y असेल आणि 1 प्लस ZY असेल. हे काय असेल, तर याचे ABCD पॅरामीटर असतील. ही गोष्ट त्याच्यामध्ये लक्षात ठेवायची आहे. तीच आपल्याला दिलेलं आहे. जे कॅटेगरी रिसिव्हिंग एंडच्या केसमध्ये A इज इक्वल टू नॉट D अनसिमेट्रिकल आहे. AD मध्ये काय तर रेसिप्रोकल आहे. ह्या दोन गोष्टी झाल्या महत्वाच्या आहेत. ह्या दोन गोष्टींमध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायच्या आहेत, महत्वाच्या आहेत. आपण सेंडिंग एंडचा पाहिला आणि आपण रिसिव्हिंग एंडचा पाहिला. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि नॉमिनल T मॉडेल ऑफ द ट्रान्समिशन लाईन. आता नॉमिनल T मॉडेल कोणाचा, तर मिडियम ट्रान्समिशन लाईनचा. आणि त्या केसमध्ये काय असेल त्याबद्दल डिस्कस करूया. इन नॉमिनल T मॉडेल medium transmission line, the series impedance is divided into the two equal parts, while the shunt admittance is concentrated at the middle of the line. The nominal T model of the medium transmission line is shown in the below figure. म्हणजे नॉमिनल T मेथड मध्ये काय आहे, तर या ठिकाणी T चा शेप बनवायचा. जी काही ट्रान्समिशन लाईन त्याला काय म्हणायचं, T च्या शेप मध्ये बनवायचं. फॉर एक्झाम्पल आपण काय पाहतो, एका सिरीज मध्ये असतो आपल्याकडे काय तर इम्पेडन्स असतो. काय असतो, हा इम्पेडन्स असेल. आणि शंट मध्ये काय असतो, तर आपल्याकडे एक कॅपॅसिटन्स असतो. फॉर एक्झाम्पल आपण काय म्हणतो, तर ऍडमिटन्स म्हणूया. म्हणजे आपल्याला मॉडेल काहीच अशाप्रमाणे असतात.
सिरीजचे पॅरामीटर रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स, शंटचे असतील काय तर कपॅसिटन्स आणि कंडक्टन्स. कॅन्डल्सला आपण काय निग्लेक्ट करण्यात करतो, राहील काय सिम्पली कपॅसिटन्स असेल आपण सिम्पली काय म्हणतो वाय ने रिप्लेस करतो. म्हणजे हा जो काय तर सिरीज मधला झेड आहे, या सिरीज मधल्या झेडला काय करायचं, दोन पार्ट मध्ये डिवाइड करण्याचा प्रयत्न करायचा. दलित हा जो काय सिंपल झेड आहे का, याला दोन पार्ट मध्ये डिवाइड करण्याचा प्रयत्न करा. याला काय करा, डिवाइड करा. म्हणजे हाफ पार्ट Z/2 कुठे राहील तर इथं राहील, आणि राहिलेला पार्ट हाफ पार्ट Z/2 काय करा, इथं राहा. आता ज्यानं डिवाइड केलं इथं, तिथं काय करा, तर हा जो काय ऍडमिटन्स आहे त्याला काय करा, रीड करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे ऍक्च्युली फिगर कसे असेल नॉमिनल टी च्या केस मध्ये, तर या ठिकाणी असेल सिम्पली हा Z/2, त्यानंतर इथं असेल हा Z/2 आणि इथं असेल हा सिम्पली काय तर वाय. म्हणजे आपण छेडछाड कोणाला करतोय, ब्रेक कोणाला करतोय, तर इम्पिडन्सला करतोय. कशामध्ये, तर दोन इक्वल पार्ट मध्ये करण्याचा प्रयत्न करतोय. कोणाला, तर इम्पिडन्सला. मग याचे एबीसीडी पॅरामीटर लक्षात कसं ठेवायचं याच्याबद्दल आपण काय करणार होतं, डिस्कस करणार होतं. आता Z/2 म्हणजे काय असेल, तर R/2 असेल आणि L/2 असेल. इथे R/2 असेल, इथे L/2 असेल. म्हणजे हा सिम्पली या ठिकाणचा काय झाला बघा, तर सिम्पली या ठिकाणी Z/2 झाला, आणि या ठिकाणचा झाला काय तर हा Z/2 झाला, आणि या ठिकाणचा हा C म्हणजे काय झाला बघा, तर ऍडमिटन्स झाला. जी फिगर आपल्याला या ठिकाणी दाखवलेली आहे अशा पद्धतीची. Sending and voltage and current can be obtained by the application of the KVL and KCL to the circuit. म्हणजे आपण काय करतो, KCL KVL अप्लाय करतो आणि आपण सेंडिंग एंडचा करंट आणि सेंडिंग एंडचे व्होल्टेज काय करतो, आपण कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करतो. आता इथं VSIS इज इक्वल काय तर 1 प्लस ZY/2, इथं Z इंटू 1 प्लस ZY/4, इथं काय तर Y आहे, आणि इथं काय तर 1 प्लस ZY/2 आहे. हे काय तर याचे एबीसीडी पॅरामीटर आहेत. हे काय तर एबीसीडी पॅरामीटर आहेत. आता इथे त्याचे काय दिले तर एबीसीडी पॅरामीटर दिले आहेत. म्हणजे नेटवर्कला आपण काय केलं, 3 पार्ट मध्ये या ठिकाणी ब्रेक केलेला आहे. कशामध्ये, 3 पार्ट मध्ये. हा झाला याचा फर्स्ट पार्ट, हा झाला याचा सेकंड पार्ट, आणि हा झाला याचा थर्ड पार्ट. म्हणजे तिघांसाठी काय केलं तर सेपरेट एबीसीडी पॅरामीटर लिहिले, ते आपल्याकडे दाखवलेलं आहे. जर यांचं आपण ओव्हरऑल मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला या ठिकाणी काय भेटतं, याचे एबीसीडी पॅरामीटर भेटतात. आता हे एबीसीडी पॅरामीटर लक्षात कसं ठेवायचं याच्याबद्दल आपण काय करूया, डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. मी जे सांगतो ते फक्त लक्षात ठेवा, बाकीचं तुम्ही काही विचार करू नका. मी म्हणतो काय तर नॉमिनल मॉडेल कोणता आहे, तर नॉमिनल टी मॉडेल आहे. नॉमिनल टी मॉडेल. या टी मॉडेल मध्ये आपण काय करतोय बघा, जो काही झेड आहे त्या झेड ला काय करतोय, दोन पार्ट मध्ये ठिकाणी डिवाइड करण्याचा प्रयत्न करतोय, हाफ हाफ पार्ट मध्ये. म्हणजे हा असेल फर्स्ट पार्ट दॅट इज Z/2, आणि हा असेल सेकंड पार्ट Z/2, आणि इथं काय असेल तर हा शंट मधला असेल आपल्याकडचा ऍडमिटन्स दॅट इज वाय असं म्हणतोय. म्हणजे हे झालं आपल्याकडे नॉमिनल टी मॉडेल. आता या टी मॉडेलचे एबीसीडी पॅरामीटर कसे असतील, तर या ठिकाणी मी लिहितो काय तर ए लिहितो, या ठिकाणी लिहितो बी, या ठिकाणी लिहितो सी, आणि या ठिकाणी लिहितो डी. आता ए काय असतो, युनिटलेस असतो. बी चा युनिट असतो ओहम. सी चा काय असतो तर काही मो असतो. डी काय असतो, अगेन युनिटलेस असतो. आता या ठिकाणी आपण ब्रेक कुणाला करतोय, तर ब्रेक आपण करतोय इम्पिडन्सला दोन पार्ट मध्ये. ऍक्च्युली झेड ही याची व्हॅल्यू होती सिरीजची, पण याला दोन पार्ट मध्ये डिवाइड केला. हाफ पार्ट इथं झाला, हाफ पार्ट इथं झाला. आता जर आपण बी ला ब्रेक करत असेल तर बी ची व्हॅल्यू काय असते, तर झेड इंटू याला ब्रेक केलेला आहे का, हो याला ब्रेक केलेला आहे. इथं काय करायचं, 1 प्लस ZY बाय काय करायचं, सिम्पली 4 करायचं. काय करायचं, 1 प्लस ZY/4. आता या ठिकाणी हा काय तर वाय आहे. सी म्हणजे काय असतो, तर या ठिकाणी ऍडमिटन्स असतो. युनिट काय असतं, मो असतं. देअरफॉर याला काय आपण छेडछाड केली का, तर नाही. सी ला काय ठेवायचं, ऍज इट इज ठेवायचं. आता इन केस ऑफ द नॉमिनल पाय मेथड और नॉमिनल टी मेथड, दोन्ही मेथडच्या केसमध्ये ए ची व्हॅल्यू काय असते, तर डी च्या व्हॅल्यूच्या बरोबर असते. म्हणजे याची व्हॅल्यू काय असेल, सिम्पली 1 प्लस ZY/2 याची असेल, आणि 1 प्लस ZY/2 काय असेल तर याची असेल. म्हणजे या केसमध्ये ए इज इक्वल टू डी आहे का, तर ए इज इक्वल टू सिम्पली डी आहे. ए इज इक्वल टू काय तर डी आहे. त्यानंतर एडी मायनस बीसी इज इक्वल टू 1 आहे का, तर हेही आहे. म्हणजे नेटवर्क हा सिमेट्रिकली आहे आणि रेसिप्रोकली आहे. फक्त याच्यामध्ये पॅरामीटर लक्षात कसं ठेवायचा, तर ए ची आणि डी ची व्हॅल्यू काय तर सेम आहे. 1 प्लस ZY/2 हा काय करायचा, ए आणि डी लक्षातच ठेवायचा. आता या दोघांमध्ये आपण ब्रेक कोणाला केलंय, म्हणजे वाय ला हाफ पार्ट मध्ये डिवाइड केलंय की झेड ला डिवाइड केलंय. जर आपण झेड ला डिवाइड केलेला असेल तर बी च्या केस मध्ये काय करायचं, 1 प्लस ZY/2 इथंच होता. या ZY ला काय करायचं, आणखी 2 डिवाइड करायचं. म्हणजे 1 प्लस ZY/2 इथं होता. 1 प्लस ZY काय होईल तिथं 4 येईल. म्हणजे बी ला आपण काय करतो, ब्रेक करतोय, झेड ला ब्रेक करतोय. याला काय करायचं, आपण अशा पद्धतीने लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा. सी ला आपण काहीही केलं नाहीये, सी ला आपण कोणत्या पद्धतीने छेडछाड केलेली नाहीये. देअरफॉर सी या ठिकाणी काय असेल तर ऍज इट इज राहिलं.
ज्याला आपण 2 पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे त्याच्यासोबत काय करायचं फक्त 1 प्लस ZY/4 आणायचं. ही गोष्ट आपल्या याच्यामध्ये लक्षात ठेवायची आहे आणि तीच आपल्या याच्यात दिलेलं आहे बघा. A इज इक्वल टू डी असेल विच इज इक्वल टू काय तर 1 प्लस ZY/2 आहे और YZ/2 आहे. Z सोबत काय तर आपण छेडछाड केली 2 पार्ट मध्ये डिवाइड केला म्हणून या ठिकाणी काय आलं तर 1 प्लस Z इंटू 1 प्लस ZY/4 आलं. Y ला आपण काय केलं y ॲज राहिला या ठिकाणी काय आलं तर D which is equal to 1 plus ZY/4. The analysis by using this method will induces some errors in the calculation as we assumed all the capacitance concentrated in the middle of the transmission line. But this can be minimized by using the nominal pi method. म्हणजे याच्यामुळे काय थोडंसं एरर येण्याचा प्रयत्न करतोय पण या एररला आपण काय रिड्यूस करण्याचा प्रयत्न करतोय पुढच्या केसमध्ये दॅट इज नॉमिनल पाय मेथड. आता पायचा शेप कसा असतो बघा तर पायचा शेप हा अशा पद्धतीने असतो. आपण काय म्हणतो सिरीज मध्ये कोण आहे तर सिरीज मध्ये आपल्याकडे आहे झेड आणि पॅरलल मध्ये कोण असतो तर सेंटर मध्ये असतो आपल्याकडे काय तर वाय. आता पाय बनवायचा आहे म्हणजे हा वाय आहे का हो वाय आहे. या वायला काय करा 2 पार्ट मध्ये डिवाइड करा. इथं असेल काय तर y/2 आणि इथं असेल काय तर y/2. म्हणजे या ठिकाणी आपण काय करतो अशा पद्धतीचं पाय मॉडेल बनवतो. म्हणजे या ठिकाणी शंट ऍडमिटन्सला 2 पार्ट मध्ये डिवाइड करतो आणि काय करतो सेंडिंग एंडला रिसिविंगला काय करतो कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. इन द नॉमिनल पाय नेटवर्क हाफ ऑफ द कॅपॅसिटन्स इज मॉडेल्ड ऍट द सप्लाइंग एंड अँड रिमेनिंग ऍट द रिसिविंग एंड ऍज शोन इन द फिगर. म्हणजे या ठिकाणी बघा हा दाखवलेला ब्लॉक कोणाचा तर सिरीज इम्पिडन्स आहे झेड. या ठिकाणी हा काय तर C/2 म्हणजे या ठिकाणी Y/2 आहे आणि हा ठिकाणचा काय तर Y/2 आहे. जर या ठिकाणी आपण ABCD पॅरामीटरचा विचार केला मी सांगितलेल्या ट्रिक नुसार मी काय ट्रिक सांगितली होती ज्याला ब्रेक केलेला आहे त्याच्यासोबत काय करा त्याला 4 ने डिवाइड करण्याचा प्रयत्न करा. अगर याही केस मध्ये A इज इक्वल टू D असेल विच इज इक्वल टू 1 प्लस ZY बाय काय असेल सिम्पली 2 असेल. आता आपण B चा विचार करूया. B काय तर सिरीज इम्पिडन्स असतो. आता इम्पिडन्स कुठे आहे तरी इथं आहे कुठे आहे तरी इथं आहे. या इम्पिडन्सला आपण काय छेडछाड केली का काय याच्यामध्ये डेव्हिएशन केलं का काय मॉडिफिकेशन केलं का तर नाही. म्हणजे B ची व्हॅल्यू काय असते तर Z असते ती काय राहील तर ऍज इट इज राहिलं. आता आपण चेंज कोणाला केला तर हा जो काही शंटचा एका कॅपॅसिटन्स होता त्यासोबत आपण काय केलं तर थोडीशी छेडछाड केला त्याला आपण हाफ मध्ये डिवाइड केला आणि त्याला सेंडिंग एंडला आणि रिसिव्हिंग एंडला काय केलं कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला. मग आता C ची व्हॅल्यू काय असते तर विच इज इक्वल टू असते Y. हा काय झाला ऍडमिटन्स झाला पण याला आपण काय केलं 2 पार्ट मध्ये डिवाइड केल्याच्या कारणामुळे इथं काय तर सिम्पली 1 प्लस ZY येईल आणि डिवाइड मध्ये काय तर डिवाइड बाय सिम्पली याला 4 येईल. काय येईल सिम्पली याच्या डिवाइड मध्ये 4 येईल. 4 काय येईल कारण 2 पार्ट मध्ये डिवाइड केला. या ZY/2 इथं होता का याला आणखी 2 ने डिवाइड करा ZY बाय काय तर 4 होईल. देअरफॉर या ठिकाणी हा पॅरामीटर लक्षात ठेवायचा आहे C सोबत आलेला आणि D तर आपण ऑलरेडी लिहिलेला आहे. म्हणजे याही केस मध्ये A इज इक्वल टू D आहे का तर येस आहे. AD मायनस BC इज इक्वल टू 1 होतंय का तर येस ठिकाणी 1 होत आहे. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तेच पॅरामीटर आपल्याला दाखवलेलं आहे 1 प्लस YZ/2 एकाने Z y इंटू 1 प्लस YZ/4 आणि या ठिकाणी काय होतं तर 1 प्लस YZ/2 हे काय झाले एकांचे ABCD पॅरामीटर झाले आणि हे ABCD पॅरामीटर प्रकाराचं लक्षात ठेवायचे असतात. आता महाट्रान्सकोच्या एक्झामला काय म्हणतोय मी महाट्रान्सकोच्या एक्झामला हे जे काय पॅरामीटर आहेत या पॅरामीटरवरती या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन विचारला गेला होता. फॉर नॉमिनल पाय मॉडेल व्हॅल्यू ऑफ द पॅरामीटर C विचारली गेली होती. त्यानंतर पॅरामीटर नॉमिनल पाहिजे C ची व्हॅल्यू विचारली गेली होती. त्यानंतर नॉमिनल T च्या केसमध्ये जो काही या ठिकाणचा B पॅरामीटर आहे त्या B पॅरामीटरची आपल्याला व्हॅल्यू या ठिकाणी विचारली जाऊ शकते. हे पॅरामीटर काय ठिकाणी महत्त्वाचे आहेत. हा झाला नॉमिनल पाय मॉडेल. कोण झाला तर हा नॉमिनल पाय मॉडेल झाला. या गोष्टी एकाने लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे आपण याला लक्षात कसं ठेवू शकतो बघा सर्व पॅरामीटर आपण या ठिकाणी पाहिलं कोणते तर आपण पाहिले मीडियम ट्रान्समिशन लाईन पाहिली. कोणते मीडियम ट्रान्समिशन लाईन पाहिले. या मीडियम टाइम आपण रिपीट करतो कसा तर फर्स्ट नंबर केस आपण पाहतो सेंडिंग एंड C मॉडेल पाहतो आपण सेंडिंग एंड C मॉडेल पाहतो. याच्यामध्ये काय असतील बघा तर मी लक्षात कसं ठेवायला सांगितलं. सेंडिंग एंड म्हणजे सेंडिंग एंडला काय तर कॅपॅसिटन्स आहे म्हणजे 1 हा काय असेल तर सेंडिंग एंडला असेल म्हणजे या ठिकाणी काय असेल तर व्हॅल्यू ऑफ A असेल त्यानंतर इथं B असेल इथं C असेल आणि इथं काय असेल D असेल. आता याची व्हॅल्यू काय तर 1 याची व्हॅल्यू काय तर Z. आता शॉर्टच्या केसमध्ये C इज इक्वल टू 0 होता पण या ठिकाणी कॅपॅसिटन्स आला म्हणून याला काय लिहायचं Y लिहायचं. आता हा 1 इथं ऍज इट इज लिहायचा प्लस करायचं Z इंटू काय करा Y करा. हा जरा सेंडिंग एंड साठी. आता सिमिलर फॅशन मध्ये रिसिव्हिंग एंड जर आपण मॉडेल म्हटलं तर त्या केसमध्ये आपण काय म्हणतो तर रिसिव्हिंग एंड साठी सिम्पली काय करा A आणि D ला काय करा रिप्लेस करण्याचा प्रयत्न करा. सेकंड आहे रिसिव्हिंग एंड C मॉडेल.
या सिस्टम काय करायचं सिम्पली ए आणि डी ला रिप्लेस करायचं म्हणजे या ठिकाणी ए असेल बी असेल सी आणि असेल आणि डी असेल या ठिकाणी असेल सिम्पली 1 प्लस ZY या ठिकाणी असेल Z या ठिकाणी असेल Y आणि या ठिकाणी असेल काय तर 1 हे झाले रिसिव्हिंग एंडच्या केस मधले ए बी सी डी पॅरामीटर झाले अगेन या केस मध्ये ए इज इक्वल टू डी आहे का तर या केस मध्ये ए इज नॉट इक्वल टू डी आहे म्हणजे हा कसा तर अनसिमेट्रिकल आहे एडी मायनस बीसी इज इक्वल टू काय तर 1 आहे म्हणजे रेसिप्रोकल आहे या ठिकाणी ए इज नॉट इक्वल टू डी आहे म्हणजे हा कसा नॉन सिमेट्रिकल आहे आणि या ठिकाणी हा तर एडी मायनस बीसी इज इक्वल टू काय तर 1 आहे म्हणजे हा कसा तर रेसिप्रोकल आहे हे झालं आपण सेंडिंग आणि रिसिव्हिंगच्या बाबतीमध्ये जर आपण थर्ड नंबरचा विचार केला कोणते तर नॉमिनल टी मॉडेल आणि आपण फोर्थ नंबरचा विचार केला कोणते तर नॉमिनल पाय मॉडेल याच्या शेप कडे फक्त पाहायचं आता नॉमिनल टी म्हणजे शेप कसा असेल तर टी शेप म्हणजे काय टी शेप म्हणजे काय तर असा आहे म्हणजे या ठिकाणी सेंटर मध्ये काय डिवाइड करतोय म्हणजे इथं काय असेल तर Z/2 असेल इथं काय असेल सिम्पली Z/2 असेल देअरफॉर ए इज इक्वल टू काय असेल विच इज इक्वल टू डी असेल विच इज इक्वल टू 1 प्लस ZY बाय काय असेल तर सिम्पली या ठिकाणी 2 असेल आता बी ची व्हॅल्यू काय असेल तर Z आहे पण Z ला काय केलं आपण दोन पार्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे म्हणून याकडे सिम्पली आपण काय करतोय तर याला इथं आपण कशा पद्धतीने लिहितोय बघा तो इथं लिहितोय याला 1 प्लस ZY बाय काय करतो आपण 4 करतोय आणि सी ची व्हॅल्यू लिहितोय काय पण सिम्पली Y लिहितोय कारण Y सोबत आपण कोणत्याही पद्धतीच्या ठिकाणी छेडछाड केलेली नाहीये या केस मध्ये काय बघा तर ए इज इक्वल टू डी आहे का तर यस आहे आणि एडी मायनस बीसी इज इक्वल टू 1 आहे का तर यस आहे म्हणजे लाईन ही सिमेट्रिकल ही आहे आणि साइन ही लाईन ही रेसिप्रोकल ही आहे या गोष्टी आपल्या याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत म्हणजे नॉमिनलच्या केसमध्ये आपण पाहतो काय तर ए इज इक्वल टू डी आहे आणि एडी मायनस बीसी इज इक्वल टू 1 आहे म्हणजे लाईन ही सिमेट्रिकली आहे आणि रेसिप्रोकल नेटवर्क आहे आता नॉमिनल पायच्या केसमध्ये आपण काय पाहतो तर पाय शेप कसा तर असा आहे याचा अर्थ या ठिकाणी फॉर एक्झाम्पल हा सिरीज मधला काय असेल इम्पिडन्स असेल आणि याला काय करूया आपण शंट मध्ये काय करूया एक कॅपॅसिटन्स कनेक्ट करूया पण हा कॅपॅसिटन्स आपण काय करतो दोन पार्ट मध्ये डिवाइड करतोय या ठिकाणी असेल हा Y/2 आणि या ठिकाणी असेल हा Y/2 म्हणजे झेड सोबत आपण काय छेडछाड केलेली नाहीये म्हणजे बी ला काय करायचं ऍज इट इज ठेवायचं राहिला विषय कोणाचा तर ए चा राहिला विच इज इक्वल टू डी चा काय असेल तर 1 प्लस ZY/2 इथे असेल इथे तोच आहे इथे 2 चा आहे आता बी ची व्हॅल्यू काय असते सिम्पली छेडछाड केली का तर नाही हा असेल ऍज इट इज झेड आणि सी ची व्हॅल्यू काय असेल तर Y इंटू या ठिकाणी 1 प्लस छेडछाड केली म्हणून काय करा डिवाइड बाय 4 करा हा झाला एकांचा काय तर सी पॅरामीटर झाला म्हणजे याही केस मध्ये ए इज इक्वल टू डी आहे का तर यस आहे आणि एडी मायनस बीसी इज इक्वल टू 1 आहे का तर यस आहे या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत या व्हॅल्यू याच्या काय करायचं आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे असतात हे पॅरामीटर आपण काय करायचं अशा पद्धतीने लक्षात ठेवायचे एक्झामला आपल्याला याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो कोणता पॅरामीटर असेल बी पॅरामीटर नॉमिनल पायचा कोणता असेल किंवा सी पॅरामीटर नॉमिनल टी चा कोणता असेल किंवा याच्या केसमध्ये पॅरामीटर कसे असतील ही लाईन सिमेट्रिकल असेल की रेसिप्रोकल असेल याच्यावरती आपल्याला जनरली क्वेश्चन विचारला जातो या केसमध्ये जो काही कॅपॅसिटन्स आहे तो कॅपॅसिटन्स आपण काय करतो तर लंप्ड पॅरामीटर म्हणून काय करतो कन्सिडर करण्याचा प्रयत्न करतो तो सेंडिंग एंडला कनेक्ट केला तर चार्जिंग करंट होईल का फ्लो ट्रान्सफर मध्ये तर नाही तो रिसिव्हिंग एंडला कनेक्ट केला तर चार्जिंग करंट ट्रान्सफर मध्ये फ्लो होईल याही गोष्टी आपल्या याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत आणि महत्त्वाच्या आहेत फॉर ऑल द नेटवर्क्स द प्रिफरेबल व्होल्टेज रेग्युलेशन फॉर्म्युला इज पर्सेंटेज रेग्युलेशन इज इक्वल टू VS by A minus VR divided by VR आता VR हे काय तर फुल लोडचं व्होल्टेज आहे VS डिवाइडेड बाय एस काय असतं तर नो लोडच्या केस मधलं व्होल्टेज असतं काय असतं तर नो लोडच्या केस मधलं व्होल्टेज असतं द नॉमिनल टी नेटवर्क कसा आहे तर सिमेट्रिकल आहे अँड रेसिप्रोकल आहे आपण याच्याबद्दल आताच डिस्कशन केलं सेंडिंग एंड कॅपॅसिटर मॉडेल इज अनकॉम्पन्सेटेड मेथड अँड रिसिव्हिंग एंड मॉडेल इज ओव्हर कॉम्पन्सेटेड मेथड so medium transmission line are represented either by the nominal pi method or nominal t method however the nominal pi is preferred on the according to the load condition म्हणजे जे काही ठिकाणी सेंडिंग एंड आहे ते सेंडिंग एंड कॅपॅसिटर मॉडेल कसा आहे तर अनकॉम्पन्सेटेड मॉडेल आहे कसा आहे तर अनकॉम्पन्सेटेड मॉडेल आणि जे काय रिसिव्हिंग एंडचा कॅपॅसिटन्स आहे तो रिसिव्हिंग एंडचा कॅपॅसिटर मॉडेल कसा आहे तर ओव्हर कॉम्पन्सेटेड आहे कसा आहे तर ओव्हर कॉम्पन्सेटेड मॉडेल आहे म्हणून आपण काय करतो जनरली नॉमिनल पाय और नॉमिनल टी चा विचार करतो आणि याच्यामधून पण आपण काय करतो तर नॉमिनल पायचा विचार करतो कारण याच्या जर आपण सॉल्व्ह करायला गेलो तर याच्यामध्ये नंबर ऑफ इक्वेशन काय लागतात कमी लागतात याच्यामध्ये नोड किती आहेत तर 2 आहेत याच्यामध्ये 3 नोडचा आपल्याला विचार करावा लागतो म्हणजे याच्यामध्ये 3 काही नोड अजून करावं लागतात देअरफॉर या ठिकाणी आपण नॉमिनल पायचा विचार करतो अकॉर्डिंग टू द लोड कंडिशन ही गोष्ट आपल्या याच्यामध्ये लक्षात ठेवायची आहे इन केस ऑफ द मिडियम ट्रान्समिशन लाईन मॉडेलिंग ऑफ द लॉंग ट्रान्समिशन लाईन मग लॉंग ट्रान्समिशन लाईन मध्ये आपण काय करतो तर डिस्ट्रीब्युटेड पॅरामीटरचा विचार करतो मग या केस मध्ये आपण काय करतो
we must consider all the parameters such as R, L, C and G. We use the rigorous method to model. आपण काय केस करतो याच्यामध्ये तर रिगरस मेथडचा विचार करतो लॉंग ट्रान्समिशन लाईन साठी. म्हणजे या केसमध्ये जे काय आर, एल, सी आणि जे काय पॅरामीटर असतात ते कशा असतात तर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड पॅरामीटर मॉडेल असतात. आपण या केसमध्ये रिगरस मेथडचा यूज करतो. जर आपण रिगरस मेथड एखादी सोल्युशन घ्यायला लागलो तर हे काय होईल तर थोडंसं डिफिकल्ट होईल. आपण इथं काय करतो रिझल्ट घेण्याचा प्रयत्न करतो. मग या केसमध्ये जे काही एबीसीडी पॅरामीटर असतात ते एबीसीडी पॅरामीटर काय असतात तर एबीसीडी पॅरामीटर इन केस ऑफ द लॉंग ट्रान्समिशन लाईन काय असतात बघा ए इज इक्वल टू असतो काय असतो तर कॉस ऑफ हायपरबोलिक गॅमा एल असतो. म्हणजे कॉस हायपरबोलिक गॅमा एल. आता हायपरबोलिक हा फंक्शन आहे, गॅमा काहीतरी एकांचा प्रोपागेशन कॉन्स्टंट आहे आणि लेंथ या ठिकाणी आहे ट्रान्समिशन लाईनची. बी इज इक्वल टू काय असतं बघा झेडसी इंटू साइन हायपरबोलिक गॅमा एल असतं. या ठिकाणी जो काही वाय जो काही सी पॅरामीटर आहे तो सी पॅरामीटर काय असतो बघा 1 डिवायडेड बाय झेडसी इंटू साइन ऑफ एच गॅमा एल असतो. आणि डी काय असतो या ठिकाणचा तर डी सिंपली ए च्या बरोबर असतो दॅट इज कॉस ऑफ हायपरबोलिक गॅमा एल. या ठिकाणी काय झालं बघा हा झाला ए. म्हणजे आपण जे काही पॅरामीटर या ठिकाणी पाहतो इन केस ऑफ द लॉंग ट्रान्समिशन लाईन ते काय असतात कायसे अशा पद्धती असतात. ए इज इक्वल टू कॉस हायपरबोलिक गॅमा एल म्हणजे कॉस ऑफ एच गॅमा एल झेडसी साइन ऑफ एच गॅमा एल 1 बाय झेडसी साइन एच गॅमा एल. आणि या ठिकाणी डी इज इक्वल टू कॉस एच गॅमा एल हे पॅरामीटर आपण पाहतो इन केस ऑफ द लॉंग ट्रान्समिशन लाईन. याच्यामधला गॅमा काय तर गॅमा हा प्रोपागेशन कॉन्स्टंट असतो. काय असतो प्रोपागेशन कॉन्स्टंट. ऍक्च्युअली जो सांगतो काय आपल्याला तर जे काय व्होल्टेजची वेव्ह आहे करंटची वेव्ह आहे ट्रान्समिशन मध्ये काय करते ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न करते तर त्यामध्ये एम्प्लिट्यूड मध्ये काही डिक्रीमेंट होतंय का किंवा त्याच्या फिजिकल कंडिशन काही चेंज होतात का म्हणजे डिक्रीमेंट होते का काही फिजिकल डिस्प्लेसमेंट काही चेंजेस होतात का सांगण्याचं कोण काम करतोय तर प्रोपागेशन कॉन्स्टंट करतोय गॅमा. म्हणजे हा जो काय गॅमा आहे का गॅमा इज इक्वल टू असतो अंडर रूट ऑफ झेड इंटू वाय असतो वेअर झेड हा काहीतरी इम्पिडन्स आहे वाय काहीतरी त्यांचा ऍडमिटन्स आहे. ओरिजिनल कोणीला आपण लिहितो अल्फा प्लस जे बीटा लिहितो. अल्फा काहीतरी अटेन्युएशन कॉन्स्टंट असतो आणि बीटा काय असतो ठिकाणचा तर फेज कॉन्स्टंट असतो और क्वाड्रेचर कंपोनेंट असतो कोणाचा तर या ठिकाणी जो काय प्रोपागेशन कॉन्स्टंट आहे त्याचा. मग अटेन्युएशन कॉन्स्टंट काय असतं तर याचं युनिट असतं ने पर किलोमीटर. काय असतं तर याचं युनिट असतं ने पर किलोमीटर असतं. आणि याचं काय असतं बघा तर याचं असतं रॅडियन पर किलोमीटर. हे काय असतं याचं बघा युनिट असतं. काय असतं रॅडियन पर युनिट. हे काय असतं रॅडियन पर किलोमीटर काय असतं युनिट असतं. जनरल याची व्हॅल्यू किती असते बघा 1.047 इंटू 10 टू द पॉवर -3 रॅडियन पर किलोमीटर असते. कसे रॅडियन पर किलोमीटर असते. ही गोष्ट आपल्या याच्यामध्ये लक्षात ठेवायची आहे. याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार कुठं तर वेव्ह प्रोपागेशन अनालिसिस मध्ये काय करूया याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया. तत्पूर्वी फक्त या ठिकाणी एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे जर आपण या मॉडेलचा विचार करायचा आपल्याला लेक्चर काय येत आहे तर जेवढी ए ची व्हॅल्यू आहे तेवढीच काय तर रेखांची डी ची व्हॅल्यू आहे. म्हणजे हा सिमेट्रिकल आहे का तर या ठिकाणी सिमेट्रिकल आहे. अगेन एडी मायनस बीसी इज इक्वल टू 1 येते का तर 1 येत आहे. म्हणजे हा कसं तर रेसिप्रोकल नेटवर्क आहे. ही गोष्ट आपल्या याच्यामध्ये लक्षात ठेवायची आहे. तेच पॅरामीटर आपल्या ठिकाणी दिलेला आहे तर लेंथ या ठिकाणी दिलेला आहे. झेडसी आपल्याला सांगितलं कॅस्टिक इम्पिडन्स काय आहे तर या ठिकाणचा झेडसी काय असतो तर कॅस्टिक इम्पिडन्स ऑफ द लाईन असतो दॅट अंडर रूट ऑफ झेड बाय वाय असतो. काय असतो अंडर रूट ऑफ झेड बाय वाय असतं. त्या म्हणून आपण काय लिहितो तर एबीसीडी पॅरामीटर लिहितो. आता एबीसीडी पॅरामीटर या ठिकाणी लिहितो आपण कशा माध्यमातून तर ए इज इक्वल आपण लिहिला कॉस ऑफ हायपरबोलिक गॅमा एल. आता हा गॅमा आपल्याला थोडासा वाय सारखा दिसतोय. आपल्याला काय करायचं लक्षात ठेवायचं आपल्याला काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. आता इथं आपल्याला गॅमा ही गोष्ट माहिती पाहिजे पण सिम्पलला काय म्हणूया आपण वाय असं म्हणूया. म्हणजे आपल्याला प्रोनाउन्सिंग करणं थोडंसं इझी होईल आणि लक्षात ठेवणं थोडंसं इझी होईल. म्हणजे मी ए ला काय म्हणतो मी लक्षातच ठेवतो बघा कॉस एच वाय एल. मी काय म्हणतो कॉस एच वाय एल असं म्हणतो मी कॉस एच वाय एल. हा झाला ए. वाय इज इक्वल टू काय झाला तर डी च्या बरोबर झाला. बी ची व्हॅल्यू काय असेल तर बी काय तर या ठिकाणी इम्पिडन्स आहे. म्हणजे इथं झेड यायला पाहिजे का तर झेड यायला पाहिजे. म्हणजे झेडसी आला इंटू काय करा तर साइन एच गॅमा एल. म्हणजे मी लिहितो काय तर गॅमा एलच लिहितो फक्त साइन एच वाय एल लिहितो. काय लिहितो साइन एच वाय एल असं याला काय म्हणतो. आता झाला हा बी. त्यानंतर या ठिकाणचा सी काय तर ऍडमिटन्स आहे. काय असतो तर 1 डिवायडेड बाय काय असेल झेडसी असेल. म्हणजे झाला हा ऍडमिटन्स. म्हणजे हा झाला काय तर वाय म्हणजे इंटू काय असेल तर साइन ऑफ एच गॅमा एल. या ठिकाणी झाला हा काय तर सी. म्हणजे पॅरामीटर आपण काय शकतो
अशा पद्धतीने लिहू शकतो. म्हणजे ए ची जेवढी व्हॅल्यू तेवढीच काय तर डी ची आहे. म्हणजे हा कसा तर सिमेट्रिकल आहे आणि जर एडी मायनस बीसी केलं तर हा काय तर रेसिप्रोकली आहे. ही गोष्ट त्याच्यामध्ये लक्षात ठेवायची आहे. आता याच्या व्हॅल्यू कशा असतील एबीसीडी पॅरामीटर इन टर्म्स ऑफ द एबीसीडी मध्ये कशा असतील तर व्हिच इज इक्वल टू याची असेल याची व्हॅल्यू 1 प्लस ZY बाय किती असेल तर सिम्पली 2 असेल. आता बी ची व्हॅल्यू काय असेल आणि सी ची व्हॅल्यू काय असेल तर व्हिच इज इक्वल टू झेड इंटू आता मी काय म्हणतो या ठिकाणी बी ची व्हॅल्यू आहे का हो बी ची काय करा झेड ने मल्टिप्लाय करा इंटू 1 प्लस ZY बाय काय करा सिम्पली तर 6 करा. तिथं आपण 4 करू कुठं तर नॉमिनलच्या केस मध्ये इथं लॉंगच्या केस मध्ये काय करा डिवाइड बाय 6 करा. वायच्या केस मध्ये काय असेल तर y इंटू सी च्या केस मध्ये काय असेल तर 1 प्लस ZY बाय काय करा 6 करा. हा झाला काहीतरी सी हा पॅरामीटर झाला कोणत्या केस मध्ये तर लॉंग ट्रान्समिशन केस मध्ये. म्हणजे ए इज इक्वल टू डी इज इक्वल टू काय आहे तर 1 प्लस ZY बाय 2 आहे. बी आणि सी ची व्हॅल्यू काय तर बी म्हणजे काय तर झेड सी म्हणजे काय तर वाय फक्त त्याला काय करा 1 प्लस ZY बाय 6 ने काय करा मल्टिप्लाय करण्याचा प्रयत्न करा. These are the exact ABCD parameter or ABCD parameter the distributed parameter model or the practical transmission line model. म्हणजे आपलं जे काय ट्रान्समिशन दिसते प्रॅक्टिकलच्या केस मध्ये कोणते असते तर आपल्याला लॉंग ट्रान्समिशन भेटते आणि हे काय तर प्रॅक्टिकल ट्रान्समिशन लाईनचा मॉडेल आहे जे की लाईनच्या लेंथवर आपण काय करतोय पॅरामीटरला डिस्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न करतोय. हियर ए इज इक्वल टू डी कसं आहे डिस्ट्रीब्युटेड मॉडेल सिमेट्रिकल आहे आणि एडी मायनस बी इज इक्वल टू 1 आहे. म्हणजे कसं तर नेटवर्क हा रेसिप्रोकल आहे. म्हणजे आपण याच्यामध्ये काय केलं बघा जे काही लॉंग ट्रान्समिशन लाईन आहे त्या लॉंग ट्रान्समिशन लाईन मध्ये जे काय या ठिकाणी आपण अनालिसिस करतो कसं करतो तर या ठिकाणी आर एल सी आणि जी या सगळ्यांना काय करतो आपण कन्सिडर करण्याचा प्रयत्न करतो. आणि हे जे काय पॅरामीटर कशा असतात तर डिस्ट्रीब्युटेड पॅरामीटर असतात. कशा असतात तर डिस्ट्रीब्युटेड पॅरामीटर असतात. या ठिकाणी जो काही एबीसीडी पॅरामीटर आहेत कोणते एबीसीडी हे जे काय पॅरामीटर आहेत या पॅरामीटरला आपण काय करतो काहीच असं लिहिण्याचा प्रयत्न करतो. एच लक्षात कसं ठेवायचं तर कॉस एच वाय एल. आता बी आहे या ठिकाणी झेड यायला पाहिजे काय यायला पाहिजे झेड से इंटू साइन एच वाय एल. आता इथं वाय यायला पाहिजे 1 डिवायडेड बाय झेड से इंटू इथला साइन एच वाय एल असेल काय असेल साइन एच वाय एल असेल. आता या ठिकाणी ए इज इक्वल टू काय असतो डी असतो जेवढा ए तेवढंच काय करा डी लिहा म्हणजे कॉस ऑफ एच वाय एल हे झाले इन टर्म्स ऑफ द काय तर कॉस फंक्शन और हायपरबोलिक फंक्शन. व्हिच इज इक्वल टू कशा असतील तर हा कॉस एच वाय एल म्हणजेच काय असतो तर 1 प्लस ZY बाय काय असतो 2 असतो. हा ए इज इक्वल टू डी आहे का ए इज इक्वल टू डी आहे का हो आहे. म्हणजे कॉस असेल कॉस आहे का येस आहे. म्हणजे याही केस मध्ये डी ची व्हॅल्यू काय असेल तर 1 प्लस ZY बाय 2 असेल का तर हो असेल. म्हणजे ए आणि डी चा विषय संपला. राहिला विषय कुणाचा तर बी आणि सी चा विषय राहिला कोणाचा तर बी आणि सी चा. मग या केस मध्ये बी काय असेल तर सिम्पली झेड इंटू 1 प्लस ZY बाय 6 करा आणि या ठिकाणी सी आहे y इंटू 1 प्लस ZY बाय 6 करा. फक्त इथं 6 ने डिवाइड करा झाला आपला विषय लॉंग ट्रान्समिशन लाईनच्या केस मधले एबीसीडी पॅरामीटर झाले. अगेन हे कशा आहे तर ए इज इक्वल टू डी आहे सिमेट्रिकल आहे आणि एडी मायनस बीसी इज इक्वल टू 1 आहे हे काय तर रेसिप्रोकल आहे. हे जे काय मॉडेल आहेत हे मॉडेल कसे आहेत किंवा पॅरामीटर कसे आहेत तर एक्झॅक्ट मॉडेल आहे ट्रान्समिशन लाईनचं. म्हणजे हे काय तर प्रॅक्टिकल मध्ये ट्रान्समिशन कसे असते तर अशा पद्धतीने एक्झिस्ट असते. याच्यामध्ये काय असतात ट्रान्समिशन पॅरामीटर हे अशा पद्धतीने असतात. हे गोष्टी याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. कन्क्लुजन ऑन एबीसीडी पॅरामीटर. आता जे काय आपण एबीसीडी पॅरामीटर पाहिले त्याच्यावरती कन्क्लुजन कशा पद्धतीने असलं त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करूया. एबीसीडी पॅरामीटर विल बी रिप्रेझेंटेड ऍज फॉलोज. याच्यामध्ये पॅरामीटर ए इज इक्वल टू काय असेल मॉड ऑफ ए म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ ए ऍट एन अँगल ऑफ काय असेल तर अल्फा असेल. पॅरामीटर बी इज इक्वल टू काय असेल तर बी मॅग्निट्यूड ऑफ द बी ऍट एन अँगल ऑफ काय असेल तर बीटा असेल. सी इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ द सी ऍट एन अँगल ऑफ काय असेल तर गॅमा असेल आणि डी इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ डी ऍट एन अँगल ऑफ काय असेल तर डेल्टा असेल. म्हणजे हे काय तर या ठिकाणी पॅरामीटर आपण काय करतो डिपेंड करण्याचा प्रयत्न करतोय. जनरली ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1 व्हेरी क्लोज टू 1 असेल आणि अल्फाची व्हॅल्यू काय तर 0 पासून 10 डिग्री पर्यंत आहे. म्हणजे हा जो काय ए असतो का तो ए काय असतो तर लेस दॅन 1 असतो किंवा तो व्हेरी क्लोज टू 1 असतो. म्हणजे 1 च्या काय असतो बघा तर जवळ असतो. अँगल बीटा इज इक्वल टू द इम्पिडन्स अँगल ऑफ द लाईन सच दॅट बीटा इज इक्वल टू द हा किती असतो तर 60 पासून 90 डिग्री पर्यंत असतो. का ते 60 पासून 90 पर्यंत. बीटा व्हॅल्यू डिपेंड्स ऑन द बी ची व्हॅल्यू डिपेंड्स आहे कोणत्या लेंथ ऑफ लाईन वरती. म्हणजे हा जो काय बी आहे का तो बी डिपेंड कशावरती आहे तर लाईनच्या लेंथ वरती डिपेंड आहे.
अँगल गॅमा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द 90 डिग्री. हा जो काय गॅमा आहे तो गॅमा किती असतो तर विच इज इक्वल टू 90 डिग्री असतो अप्रॉक्सिमेटली. व्हॅल्यू ऑफ द सी डिपेंड्स ऑन द लेंथ ऑफ द लाईन. म्हणजे बी पण डिपेंड आहे लेंथ वरती आणि सी पण डिपेंड आहे लेंथ वरती. डी मॉड ऑफ डी काय तर लेस दॅन 1 आहे. व्हेरी क्लोज टू काय असेल तर 1 असेल. डेल्टाची व्हॅल्यू किती आहे बघा तर या ठिकाणी 0 पासून 10 डिग्री आहे. म्हणजे या ठिकाणी आपण अल्फा इज इक्वल टू डेल्टा लिहितोय 0 पासून किती 10 डिग्री पर्यंत आहे. तर किती आहे तर 0 पासून 10 डिग्री पर्यंत आहे तर अल्फा आणि डेल. त्यानंतर जो काही या ठिकाणी ए आहे का ए विच इज इक्वल टू डी आहे व्हेरी क्लोज टू द काय तर 1 आहे. त्याची व्हॅल्यू काय तर 1 पेक्षा कमी आहे. या गोष्टी लक्षात ठेवायच्या येतात. आणि जो काही बीटा जो काही बी आहे आणि जो काही सी आहे ते काय तर लाईनच्या लेंथ वरती कशावर डिपेंड आहे. कुठे तर लाईनच्या लेंथ वरती डिपेंड आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या आपल्याला. इफ द लेंथ ऑफ अ ट्रान्समिशन लाईन इज इनक्रीज्ड. जर आपण ट्रान्समिशन लाईनची लेंथ एकाने वाढवत असेल तर पॅरामीटर ए काय होतोय डिक्रीज होतोय. पॅरामीटर डी पण काय होईल तर डिक्रीज होईल. अल्फा या ठिकाणी वाढेल. या ठिकाणी जो काय डेल्टा आहे तो डेल्टा सुद्धा या ठिकाणी काय करेल तर वाढेल. म्हणजे अल्फा वाढेल या ठिकाणी डेल्टा वाढताना दिसेल. हा जो काय बी आहे तो बी काय तर लाईनचे डिपेंड आहे. हा बीटा बी वाढेल. सी पण या ठिकाणी वाढेल. पण हा जो काय बीटा आहे तो काय तर ठिकाणी इम्पेडन्स अँगल आहे तो काय तर ऑलमोस्ट कॉन्स्टंट असेल. आणि गॅमा पण काय असेल तर ऑलमोस्ट ठिकाणी कॉन्स्टंट असेल. म्हणजे द लेंथ ऑफ द लाईन इज इनक्रीज्ड. त्या केसमध्ये ए काय होतोय कमी होतोय. डी काय होतोय कमी होतोय. अल्फा वाढतोय आणि काय होतोय डेल्टा वाढतोय. बी ची व्हॅल्यू काय होते तर काय वाढते. सी ची व्हॅल्यू काय होते तर वाढते. त्या केसमध्ये हे कन्क्लूजन आपल्याला लक्षात ठेवायचं येतं. हे कन्क्लूजन आपल्याला मोस्ट आयएमपी आहे आणि एक्झामला याच्यावरती आपल्याला क्वेश्चन विचारला जातो. इफ द लेंथ ऑफ लाईन इन्क्रीजेस त्या केसमध्ये एबीसीडी पॅरामीटर वरती काय इम्पॅक्ट होता. आता सेकंड नंबरची केस इफ लेंथ ऑफ लाईन आपल्याला क्वेश्चन कधी असा विचारला जातो. इफ लेंथ ऑफ लाईन इज डिक्रीज्ड. मग त्या केसमध्ये काय असेल बघा जो काही ए आहे तो ए काय करेल तर वाढेल. आता डी पण काय करेल तर वाढेल. ए वाढेल डी वाढेल. याचा अल्फा काय होईल तर कमी होईल. याचा डेल्टा काय होईल तर ठिकाणी कमी होईल. जर आपण लेंथ त्या ठिकाणी वाढवत असेल तर कमी करत असेल तर. व्हॉट अबाउट डिक्रीज केल्यानंतर बी अँड सी. आता बी अँड सी आर डिपेंड्स ऑन लेंथ ऑफ लाईन. कशावरती लेंथ ऑफ लाईन डिपेंड आहेत. देअरफॉर बी ची व्हॅल्यू काय होईल तर डिक्रीज होईल आणि सी पण काय होईल तर डिक्रीज होईल. पण व्हॉट अबाउट अँगल बीटा. बीटा ऑलवेज ठिकाणी कॉन्स्टंट असेल तो लेंथ वरती डिपेंड असेल का तर नाही. कारण हा इम्पेडन्स अँगल आहे. 60 पासून 90 डिग्रीची व्हॅल्यू असेल. आणि अल्फा जो काय गॅमा जो काय तो गॅमा पण काय असेल आपण म्हटले 90 डिग्री असेल. हा पण काय असेल कॉन्स्टंट असेल. कसा असेल तर कॉन्स्टंट असेल. या गोष्टी आपल्याला याच्याबद्दल लक्षात ठेवायच्या आहेत आणि महत्वाच्या आहेत. म्हणजे लेंथ डिक्रीज केली की बी आणि सी काय होतील तर डिक्रीज होतील. लेंथ वाढवली की बी आणि सी काय होतील इन्क्रीज होतील. लेंथ डिक्रीज केली की ए आणि डी काय होतील तर वाढतील. कुठून आपण लिहिला तर इथून लिहिलं. लेंथ वाढवतोय ए कमी होतोय डी कमी होतोय. पण अल्फा वाढतोय आणि डेल्टा वाढतोय. पण एखादी जर बी आणि सी जर वाढत असेल एनवायरमेंट कसा तर याचा रिलेशन कसा तर डायरेक्ट रिलेशन आहे. या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. महत्वाचे आहेत कन्क्लुजन याच्यावरती एबीसीडी पॅरामीटर वरती. अगेन अल्फा आणि जो काही डेल्टाच्या व्हॅल्यू किती असेल तर 0 पासून 10 डिग्री पण असतात. किती 0 पासून 10 डिग्री पण असतात. याही गोष्टी आपल्या याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. आता स्टॅटिक पॉवर ट्रान्सफर इक्वेशन इन टर्म्स ऑफ द एबीसीडी पॅरामीटर. आता व्हीएस काय तर व्हीएस अँगल ऑफ डेल्टा आहे आणि व्हीआर काय तर रेफरन्स घेतला आपण व्हीआर ॲट अँगल ऑफ 0. द अँगुलर डिफरन्स बिटवीन द सेंडिंग एंड अँड रिसिव्हिंग एंड बस व्होल्टेज इज नोन ॲज लोड अँगल ऑफ द ट्रान्समिशन लाईन. म्हणजे अँगुलर डिफरन्स आहे कुणामधला तर सेंडिंग एंड अँड रिसिव्हिंग एंडच्या बसच्या व्होल्टेज मधला तर आपण म्हणतो काय तर लोड अँगल. तर आपण काय म्हणतो तर डेल असं म्हणतो. रिसिव्हिंग एंडची पॉवर आहे काय तर एसआर ॲट रिसिव्हिंग इज इक्वल टू कॉम्प्लेक्स पॉवर घेतो व्हीआर इंटू आयआर चा काय घेतो आपण कॉन्जुगेट घेतो. व्हीआर इंटू आयआर. आयआर काय तर रिसिव्हिंगचा करंट आहे हा कॉन्जुगेट आहे. ऑलवेज कॉम्प्लेक्स पॉवर इज टेकन ॲज व्ही इंटू आय चा कॉन्जुगेट प्रोव्हाइडेड दॅट इंडक्टिव्ह लोड अब्सॉर्ब रिएक्टिव्ह पॉवर अँड कपॅसिटिव्ह लोड काय करतो डिले करतो रिएक्टिव्ह पॉवरला. आता हे ऐकून आपल्याला लक्षात ठेवायची गरज आहे का तर लक्षात ठेवायची गरज नाहीये. फक्त काय करायचं याच्यावरती फक्त एकदा नजर टाकायची. व्हीएस व्हीआर डिवाइडेड बाय बी cos of beta minus delta minus a by b vr चा स्क्वेअर cos of beta minus alpha. हे झालं रिअल पॉवरचं इक्वेशन. हे झालं रिएक्टिव्ह पॉवरचं इक्वेशन. कुठला तर रिसिव्हिंग एंडच्या केस मधलं. द लोकाय ऑफ द अबो इक्वेशन आर सर्कल. काय असतो सर्कल असतो. फॉर फिक्स्ड रिसिव्हिंग एंड व्होल्टेज दे विल बी कॉन्सन्ट्रिक सर्कल असेल. द अबो इक्वेशन 1 and 2 आर कॉल्ड ॲज नॉन लिनियर अल्जेब्रिक इक्वेशन. कशाचा तर नॉन लिनियर अल्जेब्रिक इक्वेशन आहेत.
अप्रॉक्सिमेट पॉवर ट्रान्सफर इक्वेशन काय असेल मग फॉर लॉंग ट्रान्समिशन लाईन जनरली रेजिस्टन्स इज लेस दॅन काय असतो रिॲक्टन्स असतो. सो रेजिस्टन्स आपण काय करतो निग्लेक्ट करण्याचा प्रयत्न करतो कारण ट्रान्समिशन केसमध्ये डॉमिनंट पॅरामीटर कोणता असतो इंडक्टन्स असतो म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स काय असेल डॉमिनंट असेल रेजिस्टन्स काय असतं काय स्मॉल असतो आपण करतो निग्लेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. शंट ऍडमिटन्स ट्रान्समिटर काय करतो आपण निग्लेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. विथ दिस अझम्पशन या ठिकाणी ए ची व्हॅल्यू काय असेल तर ए इज इक्वल टू काय असेल या ठिकाणी 1 असेल. अल्फा इज इक्वल टू 0 झाला. झेड इज इक्वल टू काय सिम्पली एक्स झाला का कारण आपण आर ला निग्लेक्ट केलं. थीटा किती होईल तर सिम्पली झेड इज इक्वल टू एक्स असल्याच्या कारणामुळे इम्पेडन्स अँगल थीटा किती होईल तर 90 डिग्री होईल. सो द रियल पॉवर अँड रिएक्टिव्ह पॉवर इक्वेशन आर मॉडिफाइड ॲज रिसिव्हिंग एंडचा पॉवर आहे VS VR बाय एक्स इंटू साइन डेल्टा विच इज इक्वल टू Pmax इंटू साइन डेल्टा. आता Pmax च्या ठिकाणी व्हॅल्यू किती असते तर Pmax इज इक्वल टू सिम्पली VS VR बाय काय झाला एक्स झाला हे झाले ठिकाणी Pmax ची व्हॅल्यू. आकर कधी होईल मॅक्सिमम पॉवर तर ऍट डेल इज इक्वल टू 90 डिग्रीला लोड अँगल कसा असेल 90 डिग्री असेल त्या केसमध्ये किंवा इक्वल काय होईल तर VR बाय एक्स इंटू VS कॉस ऑफ डेल्टा मायनस काय होईल तर VR होईल. Pmax ऑकर होईल कुठे तर ऍट डेल इज इक्वल टू 90 डिग्रीला. हे इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे हे इक्वेशन लक्षात ठेवायचं आणि हे एक इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे हे Pmax व्हॅल्यू लक्षात ठेवायचं आहे. किंवा ड्युरिंग द मॅक्झिमम पॉवर म्हणजे मॅक्झिमम पॉवर कधी आहे तर डेल इज इक्वल टू 90 डिग्रीला. मग त्या केसमध्ये क्यूआर ची व्हॅल्यू काय असेल तर क्यूआर इज इक्वल टू मायनस ऑफ VR चा स्क्वेअर बाय एक्स ही काय येते तर निगेटिव्ह येते. The real power transfer depends on the power angle and reactance power depends on the difference between the voltage between the sending end and receiving end. म्हणजे रिअल पॉवर डिपेंड आहे कशावरती तर पॉवर अँगल वरती और लोड अँगल वरती आणि रिएक्टिव्ह पॉवर डिपेंड आहे कोणावरती तर डिफरन्स बिटवीन सेंडिंग एंड व्होल्टेज अँड रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज याही गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता Pmax कुठं वापर होईल हा फॉर्म्युला इकडे महत्वाचा आहे लक्षात ठेवायचा आहे. याचा उपयोग आपण सिंक्रोनस मशीन मध्ये पण करतो कसं होतं सिलेंड्रिकल रोटर मशीन आणि याही ठिकाणी आपण करतो. मॅक्झिमम पॉवर कुठं वापर होते तर डेल इज इक्वल टू 90 डिग्री वापर होते. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. व्होल्टेज रेग्युलेशन इन ट्रान्समिशन लाईन. आता ट्रान्समिशन लाईनच्या केसमध्ये व्होल्टेज रेग्युलेशन बद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केला आहे पुन्हा एकदा करूया. The voltage level is defined as ratio of the difference between the sending end and receiving end voltage to the receiving end voltage of transmission line between the condition of the no load and full load condition. म्हणजे VR is equal to no load चा voltage minus full load voltage divided by काय तर full load voltage. In a per unit system voltage is equal to काय होता है तर x times of R per unit into cos of phi प्लस मायनस एक्स पर युनिट इंटू काय होतं तर साइन ऑफ फाय होतं. ही काय तर पर युनिट व्हॅल्यू आहे. आता एक्स म्हणजे काय तर लोड किती आहे ट्रान्समिशन काय तर हा लोडिंग फॅक्टर आहे एक्स किती आहे तो. द व्हॅल्यू ऑफ द व्होल्टेज ऑफ द डिफरंट पॉवर फॅक्टर आर ॲज फॉलोज. या ठिकाणी लॅगिंग पॉवर फॅक्टर आहे थीटा इज इक्वल टू एक्स बाय आर असेल. मॅक्झिमम रेग्युलेशन ऑकर होईल या केसमध्ये फाय आर इज इक्वल टू काय होईल तर थीटा होईल म्हणजे इम्पेडन्स नंबर होईल. मॅक्झिमम केस आहे या ठिकाणी लीडिंग पॉवर फॅक्टर आहे 0 व्होल्टेज पॉसिबल आहे. टॅन इनवर्स ऑफ आर बाय एक्स आहे म्हणजे या केसमध्ये फाय आर प्लस थीटा इज इक्वल काय भेटतं आपल्याला पाय बाय 2 भेटतंय आपल्याला 0 व्होल्टेज केस भेटतं. या ठिकाणी काय तर हा युनिटी पॉवर फॅक्टर आहे. या केसमध्ये किती व्होल्टेज तर पर्सेंटेज आर बरोबर आहे किती पर्सेंटेज आर बरोबर आहे. या ठिकाणी मॅक्झिमम आहे कसं पर्सेंटेज झेड च्या बरोबर आहे. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ओके आता पॉझिटिव्ह कुठं पॉसिबल आहे तर 0.8 ला लॅगिंगला कसं ते पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्ह कुठे तर 0.8 ला निगेटिव्ह आहे. मॅक्झिमम कुठे तर टॅन ऑफ एक्स बाय आर ऍट लॅगिंग पॉवर फॅक्टर इथे मॅक्झिमम आहे आणि 0 कुठे तर टॅन ऑफ आर बाय एक्स ऍट लीडिंग पॉवर फॅक्टर काय तर या ठिकाणी आपल्याला 0 व्होल्टेज भेटतं. याही गोष्टी आपल्याला काय लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट आहे कंडिशन फॉर द झिरो अँड मॅक्झिमम व्होल्टेज रेग्युलेशन. आता व्होल्टेज आपण डिस्कस केला आहे व्होल्टेज बद्दल याच्या झिरो आणि मॅक्झिमम कंडिशन आपण पाहूया. झिरो व्होल्टेज कंडिशन आपण काय पाहिले तर इन केस ऑफ द झिरो व्होल्टेज रेग्युलेशन आपण एक केस पाहिली काय पाहिले तर फाय आर प्लस थीटा इज इक्वल टू आपण काय लिहिलं तर पाय बाय 2 लिहिलं. आता विच इज इक्वल टू फाय आर इज इक्वल टू थीटा किंवा पाय बाय 2 मायनस काय करा थीटा करा. आपल्याकडे काय झालं की झिरो व्होल्टेज रेग्युलेशनची कंडिशन झाली काय झाले झिरो व्होल्टेज. हे ऑकर कुठं होईल तर वनली ऍट लीडिंग पॉवर फॅक्टरला ऑकर होईल कुठं तर वनली ऍट लीडिंग पॉवर फॅक्टर. फक्त आणि फक्त लीडिंग पॉवर फॅक्टर केसमध्ये झिरो व्होल्टेज रेग्युलेशन पॉसिबल आहे. बाकी कुठं त्या ठिकाणी झिरो व्होल्टेज रेग्युलेशन पॉसिबल नाही आहे. ही गोष्ट आपल्यामध्ये महत्वाची आहे. आता झिरो व्होल्टेज रेग्युलेशन म्हणजे काय तर VS मायनस VR इज इक्वल टू काय तर 0 आहे म्हणजे सेंडिंग एंडचा व्होल्टेज मायनस रिसिव्हिंग एंडचा व्होल्टेज मध्ये ड्रॉप किती पाहिजे 0 पाहिजे. पण प्रॅक्टिकल असं पॉसिबल आहे का तर नाही. ही केस कशी आहे तर आयडियल केस आहे म्हणजे प्रॅक्टिकल आपल्याला झिरो व्होल्टेज भेटेल का तर नाही. ही कशी आहे तर आयडियल केस आहे आपल्याला झिरो व्होल्टेज भेटणार नाही म्हणजे ड्रॉप ट्रान्समिशन लाईन मध्ये नाही अशा ठिकाणी होणार नाहीये. ही गोष्ट आपल्यामध्ये याच्यामध्ये लक्षात ठेवायची आहे. ही केस आहे झिरो व्होल्टेज केसमध्ये. त्या केसमध्ये
cos of phi r is equal to that is cos of phi पॉवर फॅक्टर काय असेल तर x डिवाइडेड बाय सिंपली या ठिकाणी z असेल आणि लोड कसा असेल तर लोड हा लीडिंग पॉवर फॅक्टर असेल कसा असेल तर लोड हा लीडिंग नेचर असेल ही गोष्ट त्यामध्ये महत्त्वाची आहे कंडिशन फॉर द मॅक्सिमम व्होल्टेज रेग्युलेशन आता मॅक्सिमम व्होल्टेज रेग्युलेशन कंडिशन काय आहे मॅक्सिमम व्होल्टेज रेग्युलेशन मीन्स द डिफरन्स बिटवीन द रिसीविंग एंड व्होल्टेज एंड सेंडिंग एंड व्होल्टेज काय होतोय व्हेरी लार्ज होतोय अँड सच केसेस ओनली हॅपन व्हेन द नेचर ऑफ द लोड इज काय होईल तर लॅगिंग होईल जर लोडचं नेचर हे लॅगिंग साठी काय डिफरन्स जास्त होतोय म्हणजे या ठिकाणी व्होल्टेज ड्रॉप हा काय तर व्होल्टेज ड्रॉप या केसमध्ये असेल तर मॅक्सिमम असेल आता एक केस पॉसिबल कुठे आहे तर थीटा किंवा फाय आर इज इक्वल टू थीटा आता हा काय तर लोडचा इम्पिडन्स लोडचा काय तर अँगल आहे लोडचा पॉवर फॅक्टर अँगल म्हणा किंवा लोड अँगल म्हणा या ठिकाणी हा काय तर ट्रान्समिशन लाईनचा इम्पिडन्स अँगल आहे काय म्हणायचं ट्रान्समिशन लाईनचा इम्पिडन्स अँगल ऑफ ट्रान्समिशन लाईन ही केस पॉसिबल कुठे आहे तर या ठिकाणी लॅगिंग पॉवर फॅक्टरच्या केसमध्ये कधी लॅगिंग पॉवर फॅक्टरच्या केसमध्ये आपल्याला मॅक्सिमम व्होल्टेज रेग्युलेशन भेटतंय याही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं फाय आर इज इक्वल टू थीटा वेअर फाय आर इज इक्वल टू आर बाय झेड असेल काय असेल तर कॉस ऑफ फाय आर विच इज इक्वल टू कॉस ऑफ थीटा विच इज इक्वल टू आर डिवाइडेड बाय सिंपली काय असेल तर झेड असेल ही गोष्ट आपल्यामध्ये लक्षात ठेवायची आहे मॅक्सिमम व्होल्टेज रेग्युलेशनच्या केसमध्ये आता इथं आपल्याला व्होल्टेज रेग्युलेशन वर्सेस पॉवर फॅक्टर आपल्याला एक कर्व दिलेला आहे आता इथं काय तर व्होल्टेज रेग्युलेशन इथं काय तर पॉवर फॅक्टर आहे इथं लॅगिंग आहे इथं काय तर लीडिंग आहे सेंटरला काय तर युनिटी पॉवर फॅक्टर आहे आता बघा इथं आपल्याला मॅक्सिमम व्होल्टेज भेटतंय या ठिकाणी 0 आहे या ठिकाणी निगेटिव्ह व्होल्टेज आहे या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे नाउ 0 व्होल्टेज इज पॉसिबल ओनली फॉर द लीडिंग पॉवर फॅक्टर लोड फक्त लीडिंग साठी पॉसिबल आहे मॅक्सिमम पॉसिबल ओनली ऍट द लॅगिंग और इंडक्टिव्ह लोड फॉर लीडिंग लोड व्होल्टेज रेग्युलेशन कॅन बी 0 पॉझिटिव्ह और निगेटिव्ह म्हणजे काय लीडिंग पॉवर फॅक्टरचा लोड आहे या पॉवर फॅक्टरच्या लोड साठी जे काय व्होल्टेज रेग्युलेशन आहे ते कसं कसं पॉसिबल आहे तर ते तिन्ही पद्धतीने पॉसिबल आहे आता लीडिंगचा लोड इथून इकडे चालू झाला का हो झाला इथं काय तर हे पॉझिटिव्ह आहे इथं काय तर हे 0 आहे इथं 0 ची केस आहे इथं काय तर पॉझिटिव्ह आहे आणि इथून इथं काय तर निगेटिव्ह आहे म्हणजे लीडिंगच्या केसमध्ये तिन्ही व्होल्टेज रेग्युलेशन पॉसिबल आहेत महत्वाचं एक गोष्ट आपण ऑलरेडी पाहिलेली आहे फॉर लॅगिंग लोड व्होल्टेज रेग्युलेशन इज ऑलवेज पॉझिटिव्ह आहे लॅगिंग लोड कोण तर हा इथून इकडचा लोड लॅगिंग इथं काय तर व्होल्टेज ऑलवेज पॉसिबल आहे म्हणजे इथं काय होतंय तर या ठिकाणी व्होल्टेजचा ड्रॉप होतोय आणि इकडे काय होतंय तर व्होल्टेजचा राईज होतोय याही गोष्टी आपण काय ऑलरेडी डिस्कशन केलेल्या आहेत या महत्वाच्या गोष्टी आहेत व्होल्टेज रेग्युलेशन ऑफ द ट्रान्समिशन लाईन बद्दल फॅरांटी इफेक्ट आता फॅरांटी इफेक्ट काय असतो बघा जे काय रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज आहे ते रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज इन केस ऑफ द नो लोड और लाइटली लोड कंडिशन काय असतं ग्रेटर असतं ऍज कम्पेअर्ड टू द सेंडिंग एंड व्होल्टेज म्हणजे रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज ग्रेटर आहे सेंडिंग एंडच्या व्होल्टेज पेक्षा कधी तर नो लोडच्या केसमध्ये और लाईट लोडच्या केसमध्ये पण कुठे पॉसिबल आहे तर इन केस ऑफ द मीडियम और लॉंग ट्रान्समिशन लाईन त्याला आपण काय म्हणतो तर फॅरांटी इफेक्ट असं म्हणतो म्हणजे ऍक्च्युली या केसमध्ये काय पॉसिबिलिटी आहे तर याच्यामध्ये जो काय ठिकाणी रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज व्हीआर इज काय असतं ग्रेटर दॅन काय असतं बघा व्हीएफ आपण काय म्हणतो फॅरांटी इफेक्ट असं म्हणतो द इफेक्ट इन विच voltage at receiving and transmission is more than the sending end voltage is known as Faraday effect. Such type of effect mainly occurs because of the light load condition or open circuit at the receiving end, that is at the no load condition. जर ट्रान्समिटर कोणत्याही पद्धतीचा लोड नसेल तर या ठिकाणी ऑकर होईल जर फुल लोडची केस असेल तर त्या केसमध्ये कोणत्याही पद्धतीचा फॅरांटी इफेक्ट ऑकर होणार नाहीये फॅरांटी इफेक्ट्स ऑकर ओनली ऍट लाईट लोड कंडिशन और ऍट नो लोड कंडिशन आणि केस आहे कोणाची तर जे काय मिडियम ट्रान्समिशन लाईन आहे आणि जे काय लॉंग ट्रान्समिशन लाईन आहे त्या लाईनची ही केस आहे इन केस ऑफ शॉर्ट ट्रान्समिशन लाईन आपल्याला अशा पद्धतीचा फॅरांटी इफेक्ट दिसत नाहीये Faraday effects occur when the current drawn by the distributed capacitance of the line itself greater than the current associated with the load at the receiving end of the line during the light load or no load condition. त्यानंतर this capacitor charging current leads to the voltage drop across the line of the transmission system which is in a phase with the sending voltage. This voltage drop keeps increasing additively as we move towards the load end of the line and subsequently the receiving end voltage tends to the larger than the applied voltage leading to the phenomenon called as Faraday effect transmission line. Thus the both capacitance and inductor effect of the transmission are equally responsible for the particular phenomenon to the occur and hence Faraday effect is negligible in case of the short transmission line as the capacitance of such line is practically not considered. म्हणजे फॅराडे इफेक्ट हा ऍक्च्युअली येतोय कोणामुळे तर चार्जिंग करंट मुळे येतोय ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे
In general, for a 300 kilometer line operating at a frequency 50 hertz, the no load receiving end voltage has been found to be 5% higher than the sending end voltage. जर म्हणजे आपण विचार केला 300 किलोमीटरची लाईन असेल तर त्या लाईनची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज असेल तर त्या केसमध्ये नो लोडच्या केसमध्ये रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज 5% ग्रेटर आहे सेंडिंग एंड व्होल्टेजपेक्षा. Current effect is not a problem of a short transmission line because there is no capacitance effect, no charging effect. हा शॉर्टचा प्रॉब्लेम आहे का तर नाही. Current effect means receiving end voltage काय तर greater than sending end voltage आहे. This phenomenon occur in a medium transmission line and long transmission line which are at lightly loaded or at a no load condition. This is because of the capacitance effect. कोणामुळे होतोय तर कॅपॅसिटन्सच्या इफेक्ट मुळे होतोय. हे गोष्ट लक्षात ठेवायचं आहे. Current effect याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे डिस्कशन आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. दिस टाइप ऑफ इफेक्ट्स ऑकर बिकॉज ऑफ द लाईट लोड और ओपन सर्किट कंडिशन. करंट इफेक्ट ड्यू टू द चार्जिंग करंट ऑफ द लाईन. कोणामुळे होतोय तर चार्जिंग करंट मुळे होतोय. याच्याबद्दल आपण काय केलं डिस्कस केलेलं आहे. हाऊ टू रिड्यूस अ करंट इफेक्ट. करंट इफेक्ट काय आपल्याला रिड्यूस करायचा आपण कशा पद्धतीने रिड्यूस करतो. दिस इफेक्ट कॅन बी कंट्रोल्ड बाय द प्लेसिंग अ शंट रिएक्टर ऍट द रिसिव्हिंग एंड ऑफ द लाईन. काय करायचा रिसिव्हिंग एंड ला शंट रिएक्टर कनेक्ट करायचा. A shunt reactor is an inductive current element connected between the line and a neutral to compensate for the capacitive current from the transmission line. आता शंट रिएक्टर काय करेल तर एक इंडक्टिव्ह करंट एलिमेंट्स आहे. कुठल्या प्रकारे करतो लाईन मध्ये आणि न्यूट्रल मध्ये करतोय. त्यासाठी तर कंपन्सेट करायचं कोणाचा तर कॅपॅसिटिव्ह करंटला. Synchronous phase modifier is used as under excitation. It works similar to the shunt reactor which absorb the lagging reactive power and deliver the leading reactive power. The value of the shunt reactor given by XHS is equal to B divided by 1 minus A where A is equal to and A आणि B काय तर ट्रान्समिशन लाईनचे पॅरामीटर आहेत. जो काय शंट रिएक्टर या ठिकाणी लागेल का कोणता शंट रिएक्टर तो शंट रिएक्टर किती व्हॅल्यूचा असेल तर which is equal to XHS असेल. आता X is equal to B divided by 1 minus A या व्हॅल्यूचं काय लागेल आपल्याकडे शंट रिएक्टर लागेल. कशासाठी तर आपल्याला टू रिड्यूस द फॅरांटी इफेक्ट इन ट्रान्समिशन लाईन. आपल्याला फॅरांटी इफेक्ट कमी करायचं आहे का हो कमी करायचं आहे. आपल्याला काय लागेल तर शंट रिएक्टर लागेल. किती व्हॅल्यूचं लागेल तर XHS इक्वल टू B divided by 1 minus A where B and A are the transmission or ABCD parameter of the transmission line. ही गोष्टीमध्ये महत्त्वाची आहे. मग फॅरांटी इफेक्ट हा ऑकर कुठे होईल याच्याबद्दल महत्त्वाचे काय स्टेटमेंट आहे तर फॅरांटी इफेक्ट हा जनरली मीडियम ट्रान्समिशन लाईन कुठे होईल मीडियम और लॉंग ट्रान्समिशन लाईन आणि हा शॉर्ट मध्ये ऑकर होईल का तर नाही होईल. ऍक्च्युली फॅरांटी इफेक्ट म्हणजे काय तर रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज काय तर ग्रेटर आहे ऍज कम्पेअर्ड टू द सेंडिंग एंड व्होल्टेज. हे कुणामुळे होतोय तर कॅपॅसिटन्सच्या मुळे होतंय कॅपॅसिटन्स इफेक्ट मुळे. आता कॅपॅसिटन्सचा इफेक्ट म्हणजे कोणता तर ड्यू टू द चार्जिंग करंट मुळे होतोय. कुणामुळे होतोय तर चार्जिंग करंट मुळे काय होतोय हा फेनॉमेनॉन आपल्याकडे येतोय. याला काय करायचं आपल्याला रिड्यूस करायचं आहे. आपण कसं रिड्यूस करूया बाय प्लेसिंग अ शंट रिएक्टर. काय करायचं आपण शंट रिएक्टर यूज करायचा. कुठे यूज करायचं तर ऍट रिसिव्हिंग एंडला काय करायचा शंट रिएक्टर काय करायचा कनेक्ट करायचा. हा काय करेल तर जो काही चार्जिंग करंट आहे जो काही कॅपॅसिटिव्ह करंटला काय करेल कॉम्पन्सेट करण्याचा प्रयत्न करेल. आता या ठिकाणी व्हॅल्यू कशी असेल तर XHS इज इक्वल टू B डिवायडेड बाय 1 मायनस A या व्हॅल्यूचं काय असेल तर शंट रिएक्टर असेल. याचं युनिट काय असेल तर सिम्पली या ठिकाणी ओहम मध्ये असेल. याही गोष्टी आपल्या याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत इन केस ऑफ द फॅरांटी इफेक्ट. इथं आपण थांबूया. थँक्यू व्हेरी मच.